घटना आहे सिल्लोड नाशिक बस ड्रायव्हर आणि वाहकाची। अक्षरशः त्या बसमधील 35 प्रवासी ओरडत राहिले, परंतु त्यांच्यासोबत शेवटी काय घडलं पहा। हा मोठा अनर्थ रविवारी सकाळी 9:30 वाजता छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रोडवर सावंगी टोल नाक्याजवळ घडलेला आहे। आता या घटनेमध्ये असं काय झालेलं आहे ते पहा। ही घटना पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता। अनेक लोकांचा आहार आता बदललेला आहे। जंक फूड, फास्ट फूड अशा फूड यांचा समावेश लोकांच्या आहारात आलेला आहे। त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे। आता या घटनेमध्ये सुद्धा असंच काहीसं झालेलं आहे। अगदी तंदुरुस्त दिसणारा व्यक्तीसुद्धा त्यालासुद्धा अशा घटनांना सामोरं जावं लागत आहे। अगदी व्यायाम केला सुद्धा तरी अशा घटना का घडत आहेत? मग याला सर्वस्व जबाबदार फक्त आहारच आहे। सिल्लोड आगारातील बस चालक काळे व वाहक अमोल गोसावी हे रविवारी सकाळी 8 वाजता सिल्लोड नाशिक ही बस घेऊन सिल्लोडहून नाशिककडे निघाले होते। आता त्या बसमध्ये 35 प्रवासी होते। त्या 35 प्रवाशांना माहिती नव्हतं की आपल्यासोबत असं काही घडेल आणि आपला जीव टांगणीला येईल। त्या 35 प्रवाशांनी कधीच विचार केला नसेल किंवा त्यांच्या कधीच आयुष्यात अशी घडलेली गोष्ट घडलेली नसेल की त्या दिवशी घडलेली आहे। आता सिल्लोड नाशिक ही बस घेऊन सिल्लोडहून नाशिककडे निघालेले ते बस ड्रायव्हर आणि वाहक चौका घाटाच्या पुढे सांगवी टोल नाक्याजवळ 9:30 वाजता चालक काळे यांची अचानक तब्येत बिघडली। त्यांच्या छातीत दुखायला लागले। त्यांना चक्कर येताच त्यांनी वाहक गोसावी यांना बस कंट्रोल करा असं म्हणत स्टेअरिंगवर मान टाकली। त्यांनी अक्षर स्टेअरिंगवर मान टाकल्यानंतर त्यांना चक्कर येताच त्यांनी वाहक गोसावी यांना बस कंट्रोल करा असं म्हणत स्टेअरिंगवर मान टाकली आणि एक इशारा केला। आणीबाणीची ही स्थिती लक्षात येताच वाहक गोसावी यांनी तात्काळ चालकाच्या केबिनमध्ये धाव घेतली। ते तिकीट काढत असताना ते सर्व तिकीट काढण्याचं सर्व त्यांनी सोडलं आणि त्यानंतर ते केबिनमध्ये धावले। आणीबाणीची ही स्थिती लक्षात येताच वाहक गोसावी यांनी तात्काळ चालकाच्या केबिनमध्ये धाव घेतली। चालक काळे यांच्या पायाखाली असलेल्या ब्रेकवर त्यांनी हाताने दाब देऊन धावती बस नियंत्रित करून थांबवली। यामुळे मोठा अनर्थ टळला। या दरम्यान गोंधळ उडून सर्व प्रवाशांचा श्वास जो होता तो रोखला गेला होता। मात्र बस सही सलामत थांबल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। दरम्यान काळे यांना रुग्णालयात नेण्यात आले तर प्रवाशांना वाहकाने दुसऱ्या बसमध्ये बसवून रवाना केले। बस थांबवल्यानंतर पाठीमागून एक डॉक्टर पत्नी व छोट्या मुलासह मोटरसायकलवरून जात असताना तिथे आले। परिस्थिती गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी चालक काळे यांची तपासणी केली। त्यांनी लगेच त्यांना दवाखान्यात न्यावे लागेल असे सांगितले। दरम्यान कारमधील एका व्यक्तींनी त्याच्या कारमध्ये बसवा असे सांगितले। तेव्हा सदर डॉक्टर आपल्या फॅमिलीला तसेच रस्त्यावर थांबून चालक काळे यांच्यासोबत रुग्णालयात रवाना झाले। काळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे। परंतु विचार करा, यामध्ये जर वाहकाने ती तत्परता किंवा ती हुशारी दाखवली नसती तर अनेक लोकांचे जीव गेलेले असते। म्हणजे त्या 35 प्रवाशांचे जीव तर टांगणीला लागलेच होते, त्याचबरोबर आजूबाजूचे जे गाड्यांवरती लोक जात असतील किंवा 4 चाकीमध्ये प्रवास करत असतील त्यांच्यासुद्धा जीवाला धोका होता। मग अशामध्ये वाहकाचं आपण कौतुक केलंच पाहिजे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। नमस्कार।